अंबरनाथ निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचा भाजपला बिनशर्त पाठिंबा। अंबरनाथ नगरपालिका निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे। नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाने भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे। हा निर्णय एका पत्रकार परिषदेत अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला। प्रहार जनशक्ती पक्षाचे 8 उमेदवार ज्या प्रभागात निवडणूक लढवत आहेत त्या प्रभागात मैत्रीपूर्ण लढत होणार असून उर्वरित सर्व प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यात येणार आहे। अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात मनोपाली सुरू असून शहर भयमुक्त ठेवण्यासाठी व विकासाच्या दृष्टीने भाजपला पाठिंबा देत असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबरनाथ शहर अध्यक्ष आलम खान यांनी स्पष्ट केले। मुख्य संपादक संजय भाऊ वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र न्यूज, अंबरनाथ। काउंटर किया हुआ है। अब इनसे बेहतर महिला उम्मीदवार और कौन हो सकता है, तो हमने पूरी तरीके से अपना बिना शर्त जो है पाठिंबा दे दिया। और आईडी जहां इसके अलावा भी हमने जहां उम्मीदवार खड़े किए थे उसके अलावा छोड़ के जितने भी पूरे अंबरनाथ में उन्होंने खड़ा किया है, पूरी तरीके से प्रहार जनशक्ती पक्ष और आलम खान का पाठिंबा है। आणि असं तुमचं म्हणणं आहे की काय नेमकं कारण आहे आणि काय नेमकं आपलं म्हणणं आहे? अशिक्षित उमेदवार उभे आहेत असं तुमचं म्हणणं आहे की आम्ही अशिक्षित कुठे पडलो? नाव लिहिताना त्यांना ते अशिक्षितच झाले ना। सातवीपर्यंत सांगितले जे ज्यांना स्वतःचं नाव लिहिता येत नाही, इंग्रजी लिहिता येत नाही याचा अर्थ अशिक्षित कसं म्हणता येईल? त्यांना स्वतःचं नाव लिहिता येत नाही तुम्ही बोलता। इंग्रजी नाही नाही, सातवीपर्यंत हे म्हणून इंग्रजी. आणि 7वी शिक्षण झालेलं आहे, कारण कमी की शिक्षण झालेलं नगराध्यक्ष। मी काय सांगितलं की जो कारभार आहे मोस्टली आता इंग्रजीमध्ये चालला जातो। MMRDच्या मीटिंगमध्ये जो नगराध्यक्ष असतो तो MMRDच्या कमिटीवर तो सदस्य असतो आणि ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या कमिट्यावर जे काही कारभार चालतो तो सगळं इंग्लिशमध्ये चालतो। आणि मग तुम्हाला इंग्लिश जर समजलं नाही तर त्या शहराचा किंवा त्या कमिटीचा उपयोग नाही ना। काय समजणार? आम्ही म्हणत नाही ते अशिक्षित आहेत म्हणून। अप्पा एक वेळेला भारतीय जनता पक्षाची शेटजी आणि भटजींचा पक्ष असा म्हणून उल्लेख व्हायचा, पण आता मुस्लिम समाजाचे नेतृत्व सुद्धा बऱ्याच ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाकडे वळलेले, याकडे तुम्ही कसं बघता? सबका साथ सबका विकास। आदरणीय मोदी साहेब 2014 साली जेव्हा ते आले तर त्यांनी असं सगळ्या जगातल्या सर्व देशांना भेटी दिल्या। असं काही नाही की मुस्लिम देशांना त्यांनी भेटी नाही दिल्या, असं काही नाही। आणि आदरणीय मोदी साहेबांनी विशेषतः सगळ्या समाजाचं काम केलेलं आहे। मुस्लिम समाजाचं काम केलं आहे, हिंदूंचं केलं आहे, ख्रिश्चनांचं केलं आहे, सगळ्यांचं केलं आहे। असं काही सबके साथ सबका विकास हाच मोदी साहेबांचा नारा आहे। त्याच्यामुळं तो बहुजनांचाच पक्ष आहे असं म्हणायला काही हरकत नाही। शेटजी आणि भटजीचे पक्ष ज्यावेळेस जनसंघ होता त्यावेळेस तशी परिस्थिती होती, पण आज ती परिस्थिती नाही आहे। आज प्रहार जनशक्ती पार्टीने आपल्याला पाठिंबा दिला, काय म्हणलं? प्रहार जनशक्ती एक अशी ताकद आहे की आपण पाहिलं असं की प्रहार जनशक्तीच्या अंबरनाथमध्ये सुमारे 25,000 मतदार आहेत आणि एवढा मोठा पक्ष आमच्याकडे येतोय तर आम्ही त्याचं स्वागतच करतो। आणि त्यांनी दिलेला पाठिंबा हा आम्ही कधी विसरणार नाही। त्यांना सन्मानाने आम्ही अंबरनाथमध्ये चांगल्या याच्यातून त्यांना सहकार्य करू। त्यांची जी कामं असतील पुढं ती आम्ही करू। प्रहार जनशक्ती पार्टीच्या तर्फे जे 8 उमेदवार उभे आहेत तिथे मैत्रीपूर्ण लढत पाहावयास मिळेल? नाही, त्यांनी सांगितलं ना तिथं सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षालाच मदत करणार।